आदरणीय SP सर, निखिल पिंगळे सर, आदरणीय ॲडिशनल SP वैशाली कडूकर मॅडम यांनी मागील काही दिवसांमध्ये अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या इस्मांबाबत गोपनीय माहिती प्राप्त करणे तसेच त्यांच्यावरती DB पथकामार्फत निगराणी ठेवणे आणि त्यावरती कारवाई करणे याबाबत आदेशित केलेले होते। त्या अनुषंगाने कराड शहरमधील गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील कुंभार यांना शासकीय गोडाऊनच्या पाठीमागे काही इसम हे बेकायदेशीररित्या अवैध अग्निशस्त्र बाळगल्याची माहिती मिळालेली होती। काल दिनांक 10/7 रोजी ही माहिती मिळाल्यावरून कराड शहर पोलीस स्टेशनकडील DB पथकाचे प्रमुख निखिल मगदूम व त्यांच्या पथकाने शासकीय रत्नागिरी गोडाऊनच्या पाठीमागे छापा कारवाई केलेली होती। त्यामध्ये अफ्ताब मोमीन वय 24 वर्षे राहणार मुजावर कॉलनी कराड, रेहान मेहबूब शेख वय 19 वर्ष राहणार मुजावर कॉलनी कराड, अमर पाटील वय 23 वर्ष राहणार काले तालुका कराड, ओंकार प्रकाश हिंगणे राहणार येडे मच्छिंद्र तालुका वाळवा या चौघांच्या ताब्यातून एकूण त्यांना 4 देशी बनावटीचे पिस्टल व 8 जिवंत काडतुसे असा एकूण 3,58,000 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळालेला आहे। सदर कारवाईमध्ये कराड शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री दत्तात्रय दराडे, API विजय गोडसे यांचेसह कराड पोलीस स्टेशनमधील DB पथकामधील PSI मगदूम, त्यानंतर पोलीस अंमलदार सतीश पाटील, संदीप कुंभार, अशोक वाडकर, सज्जन जगताप, अनिल स्वामी, संतोष पाडळे, धीरज कोरडे, दिग्विजय सांडगे, निलेश विभूते, अमोल देशमुख, मुकेश मोरे, मोहसिन मोमीन, आनंदा जाधव, महेश पवार, विजय गुरव व सोनाली पिसाळ यांच्या पथकाचे आदरणीय SP सर आणि ॲडिशनल मॅडम यांनी विशेष कौतुक केलेले आहे आणि या संबंधित गुन्ह्याचा देखील पुढील तपास चालू आहे। यावरती आपण आणखी प्रभावीपणे तपासामध्ये काही निष्पन्न होत आहे का यावरती सुद्धा काम करत आहोत। यांचा उद्देश काय होता? यांचा प्राथमिक उद्देश अग्निशस्त्र घेणे, त्याची विक्री करणे हा आहे। यामधील ओंकार हिंगणे राहणार येडे मच्छिंद्र तालुका वाळवा हा रेकॉर्डवरील आरोपी आहे। त्याच्यावरती यापूर्वी तासगाव पोलीस स्टेशन, सांगली जिल्हा तसेच मध्य प्रदेश या ठिकाणी देखील आरमॅकच्या संबंधाने गुन्हे दाखल आहेत। आता हे कराड शहरामध्ये घेऊन आलेले होते, कोणाला विक्री करण्यासाठी घेऊन आलेले होते, काय माहिती त्यांच्याकडून आपण आता त्यांच्याकडून आपल्याला त्यांची पोलीस कस्टडी रिमांड मंजूर झालेली आहे 5 दिवसाची। त्यामध्ये आपण त्यांच्याकडून ही माहिती प्राप्त करतोय की त्यांचा विक्रीचा उद्देश होता आणि कोण समोरची लोक आहेत याच्या बाबतीत सुद्धा आपण माहिती घेऊ। ओके।